विद्यार्थी मित्र हो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, माझं फेसबुक पेज, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि त्याचप्रमाणे वेबसाईट यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि येणारे अपडेट्स पाहू शकता. मित्र हो, आत्तापर्यंत तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. विद्यापीठाच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण अकाउंटन्सी आणि BRF म्हणजेच यमलॉ या विषयाचे आपण ॲट अ ग्लान्स 60 प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला ते एका तासामध्ये कसे सोडवता येईल याची माहिती आपण त्या टॉपिकमध्ये पाहिलेली आहे. आज आपण पुढचा म्हणजेच तिसरा भाग सुरू करणार आहोत. तो म्हणजेच भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजेच इकॉनॉमिक्स. यामध्ये प्रामुख्याने जे 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि वेळेचं बंधन थोडं पाळा. ते 60 क्वेश्चन आपले 60 मिनिटात होतात का हे पहा. इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास या टॉपिकवरचे हे 60 प्रश्न आपण पाहणार आहोत. मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना तो शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, नियोजन आयोगाची म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची स्थापना किती साली झाली? पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला या अर्थशास्त्र विषयातल्या काही संकल्पना आणि ते सुरू होण्याचे वर्ष हे त्या ठिकाणी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर ते लक्षात ठेवा अथवा पाठ करा, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. नियोजन आयोगाची जी स्थापना झाली ती 15 मार्च 1950 साली झाली आणि म्हणून उत्तर आहे आपलं ए. प्रश्न क्रमांक 2, 12वी पंचवार्षिक योजना किती साली संपली? सुरू नाही झाली, संपली. तर ती संपली आहे मार्च 2017 साली. प्रश्न क्रमांक 3, भारतातील अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे? विकसित, विकसनशील का अविकसित? तर भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते. उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 4, देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता. प्रश्न क्रमांक 4, देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला जर देशातील एकूण लोकसंख्येने भागिले तर जे उत्पन्न येते त्या उत्पन्नाला काय म्हणतात? तर त्या उत्पन्नाला आपण दरडोई उत्पन्न म्हणतो आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 5, भारतीय अर्थव्यवस्थेस गतिमान करण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रांचे प्रामुख्याने योगदान आहे? कृषी, उद्योग, सेवा या सर्व क्षेत्रांचे योगदान भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी आहे आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 6, देशातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे? तर 63% इतकी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, म्हणून उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 7, भारतीय शेतीचा आकार कसा आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे? किफायतशीर आहे का ती शेती, का अकिफायतशीर आहे, फलदायी आहे का अफलदायी आहे? तर प्रामुख्याने भारतीय शेती ही अकिफायतशीर आहे असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 8, छोट्या शेती धारण क्षेत्रामुळे गरिबीत काय होते? वाढ होते, घट होते, सुधारणा होते का प्रगती होते? तर प्रामुख्याने प्रश्न क्रमांक 9, नाबार्डची स्थापना किती साली करण्यात आलेली आहे?
तर 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे आणि म्हणून उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 10. किंमत विषयक धोरण निश्चित करण्यासाठी अशोक मेहता यांची समिती किती साली नेमण्यात आलेली होती? तर ती नेमण्यात आली होती 1955 साली. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 11. भारत सरकारने किती साली कृषी किंमत आयोगाची स्थापना केलेली होती? उत्तर आहे 1965 साली भारत सरकारने कृषी किंमत आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजेच बी. प्रश्न क्रमांक 12. भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाची ट्रायफेड स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे 1987 साली. पुन्हा सांगतो, जर तुम्हाला त्या संकल्पना आणि ते वर्ष हे जर माहिती असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाची म्हणजेच नाफेड स्थापना किती साली करण्यात आलेली होती? 1958 म्हणजेच बी. प्रश्न क्रमांक 14. भारतात जागतिकीकरण, उदात्तीकरण व खाजगीकरण हे केव्हा सुरुवात झाली? तर प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल 1991 साली मुक्त किंवा खुल्या आर्थिक व्यवस्था भारत सरकारने स्वीकारलेली होती आणि म्हणून 1991 हे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 15. अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत MSP ज्याला आपण म्हणतो किती साली अस्तित्वात आली? तर ती आली 1964 साली, म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 16. अन्नधान्य उत्पादनाची खरेदी, वितरण व साठवण इत्यादी बाबत कोणती संस्था जबाबदार आहे? तर भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 17. भारताचे नवे औद्योगिक धोरण किती साली जाहीर करण्यात आलेले होते? 24 जुलै 1991 साली भारताचे नवे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले होते, म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 18. भारतीय तेल व नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित ONGC लिमिटेड या महामंडळाची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? 14 ऑगस्ट 1950 साली. प्रश्न क्रमांक 19. ज्या उद्योगातील उपकरणामध्ये एकूण गुंतवणूक 5 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर असे उद्योग म्हणजे मोठे उद्योग. 25 लाखापेक्षा जास्त असेल तर लघु उद्योग. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी, मोठे उद्योग. प्रश्न क्रमांक 20. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? तर 1976 साली आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 21. भारतातील कोणत्या उद्योगात महिला कामगारांचे प्रमाण जास्त आहे? तर चहा या उद्योगामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 22. पारंपरिक किंवा ग्रामीण उद्योग म्हणजे खाद्य उद्योग नाही, शेती उद्योग नाही, तर कॉटेज उद्योग जो आहे, छोटे छोटे बंगले किंवा घरे त्या ठिकाणी भाड्याने देणे, उत्पन्न मिळवणे त्याद्वारे, आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. प्रश्न क्रमांक 23. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या प्रमुख समस्या म्हणजे अवाजवी शासकीय हस्तक्षेप, लोकशाहीचे प्रस्थ, नफा प्रेरणेचा अभाव. या तिन्ही गोष्टी या प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समस्या आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24. कृषी व ग्रामीण विकास यासाठी कर्ज पुरवठ्याची गरज कोणामार्फत पूर्ण केली जाते? कोण गरज पूर्ण करते? तर नाबार्ड, आणि म्हणून उत्तर आहे सी, नाबार्ड.
प्रश्न क्रमांक 25. भारतात कोणत्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सार्वजनिक गुंतवणूक केली जाते? तर सर्व शिक्षा अभियान, स्त्री शिक्षण प्रसार, ग्रामीण विकास या सर्व गोष्टींवर सार्वजनिक गुंतवणूक केली जाते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 26. भारतात बँकिंग व विमा या दोन क्षेत्रांचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो? खाजगी का सार्वजनिक का दोन्हीही का दोन्हीपैकी एकही नाही? तर दोन्हीही. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँकिंग आणि विमा कंपन्या आपलं कार्य करीत आहेत, म्हणून उत्तर आहे सी वरील दोन्ही. प्रश्न क्रमांक 27. प्राथमिक, दुय्यम व तृतीय क्षेत्रातील उत्पादक कार्य ज्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा मूलभूत सेवा म्हणजे त्याला आपण म्हणतो पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 28. पायाभूत सुविधामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? वाहतूक, दळणवळण, वित्तीय, सर्व सेवा. म्हणजेच याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 29. BOT म्हणजे काय? BOT म्हणजे बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर. बांधा आणि हस्तांतर करा. अनेक आता आपण पाहिलेलं आहे सरकारी प्रोजेक्ट हे प्रामुख्याने बांधा आणि हस्तांतर करा या तत्वावर त्या ठिकाणी आधारित आहे. अनेक हायवे आपण जे पाहिलेले आहेत की ज्याचं आपण टोल भरतो ते या BOT पद्धतीनेच त्या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 30. PPP म्हणजे काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. खाजगी आणि सार्वजनिक यांची ती भागीदारी आहे कोणताही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 31. भारतातील आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती आहेत? आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, दारिद्र्य निर्मूलन. हो, ही सर्व उद्दिष्टे आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. 10वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड कोणता होता? तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेपर्यंत 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कालखंड प्रत्येक योजनेचा कोणता कोणता होता. इथे आपल्याला सांगता येईल 10वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड 2002 साली सुरू झाली आणि 2007 साली संपली आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 33. मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा पुरस्कार केव्हा झाला? तर तो 1990 साली झाला आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. प्रश्न क्रमांक 34. मानवी विकास निर्देशांक हे कशाचे मापन आहे? तर हे मानवी विकासाचे आहे आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 35. मानवी विकास अहवाल 2018 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 130वा क्रमांक आहे आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 36. लिंगभाव समानतेच्या मापनासाठी तयार केलेला निर्देशांक म्हणजे? लिंगभाव सबलीकरण निर्देशांक आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 37. लोकसंख्येची गुणवत्ता किंवा दर्जा समजण्यासाठी कोणत्या संकल्पना उपयोगी आहेत? मानवी विकास व आणि दारिद्र्य निर्देशांक या संकल्पना उपयोगी पडतात आणि म्हणून उत्तर आहे ए. विद्यार्थी मित्रहो, हा भाग तुम्हाला मी इकॉनॉमिकचे पाठीमागचे व्हिडिओ अपलोड करताना डिटेलमध्ये समजून सांगितलेला होता. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाहीये कारण वेळेअभावी आपल्याला हे सर्व पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 38. मानवी दारिद्र्य निर्देशांकात कशाचा विचार केलेला नाही? तर उत्पन्नाचा. कारण मानवी दारिद्र्य निर्देशांक हे प्रामुख्याने दीर्घायुष्य, ज्ञान आणि चांगले राहणीमान
या गोष्टींचा विचार करून तयार केलेले आहे. आणि विचार कशाचा केला नाही तर उत्पन्नाचा, आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 39, आर्थिक सुधारणा कार्यक्रमात कोणत्या बाबींवर भर दिलेला आहे? जागतिकीकरण, मक्तेदारी, निर्यात वृद्धी, आयात निर्यात व वस्तूची गुणवत्ता, उद्योग, सेवा व कृषी क्षेत्र? नाही. तर जागतिकीकरण, शिथिलीकरण व खाजगीकरण, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ज्याला आपण म्हणतो ना, आणि लिबरलायझेशन, याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे, आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 40, जेव्हा सरकार साधन सामुग्री उभारते व त्याच वेळी उपक्रमावर नियंत्रणही ठेवते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तर त्यावेळेस त्याला खाजगीकरण असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 41, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची आर्थिक एकत्रीकरणासाठी जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर सांगड घालणे म्हणजे जागतिकीकरण होय. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 42, जेव्हा एखाद्या देशातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी दुसऱ्या देशातील उद्योगात किंवा उपक्रमात भांडवलाची गुंतवणूक जर केलेली असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं परकीय किंवा थेट गुंतवणूक. प्रश्न क्रमांक 43, जेव्हा एखाद्या देशातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी दुसऱ्या देशातील उद्योग संस्थांचे बॉन्ड्स, म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल तर अशी गुंतवणूक म्हणजे काय? तर ती आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, परकीय भांडवल खाते गुंतवणूक, बी. प्रश्न क्रमांक 44, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या संकल्पना कशाशी संबंधित आहेत? या आहेत परकीय व्यापार धोरणाविषयक, आणि म्हणून उत्तर आहे आपलं सी. प्रश्न क्रमांक 45, देशाच्या दृश्य दॅट इज टेंजिबल वस्तूंची विशिष्ट कालखंडात आयात मूल्यातील व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे या ठिकाणी टेंजिबल वस्तू जर आयात आणि निर्यात जर होत असतील तर त्या दोन मूल्यातील फरक, परंतु तो विशिष्ट कालखंडात झालेला असेल तर अशा फरकाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? तर व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 46, देशाच्या दृश्य आणि अदृश्य दोन्ही वस्तूंची विशिष्ट कालखंडातच केलेल्या आयात व निर्यातीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची संक्षिप्त नोंद म्हणजे नोंद, रेकॉर्ड. नोंद असेल तर व्यवहार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, कारण त्यामध्ये हे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीने फिनान्शियल स्टेटमेंट तयार केलेलं असतं, आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 47, जेव्हा देशाची दृश्य वस्तू निर्यात करताना तिची किंमत ही आयातीपेक्षा जास्त असेल तर त्यास काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं अनुकूल व्यापार तोल. म्हणजे आयात करताना प्रामुख्याने आपण 10 रुपयाची वस्तू आयात करतो आणि निर्यात करताना 15 रुपयाची करत असेल तर निर्यात 5 रुपयाची जास्त आहे, म्हणून आपण त्याला अनुकूल व्यापार तोल असं म्हणतो. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 48, देशाच्या व्यवहार तोलात कोणत्या बाबींचा समावेश होतो? चालू खाते, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट या दोन्हींचाही समावेश होतो, आणि म्हणून उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 49, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? 1945, आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 50, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची एकूण किती संस्थापक देश आहेत? संस्थापक देश सदस्य, एकूण सदस्य नाही, की ज्यांनी IMF ची त्या ठिकाणी निर्मिती केली असे देश किती आहेत? सदस्य देश विचारलेले नाहीत, आणि म्हणून उत्तर सांगता येईल 29, दॅट इज बी.
प्रश्न क्रमांक 51. युरोपियन महासंघाची स्थापना किती साली झालेली आहे? तर ती झाली 1957 साली. उत्तर ए. प्रश्न क्रमांक 52. सार्क या संस्थेची स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे 1983 म्हणजेच सी. प्रश्न क्रमांक 53. सार्क या संस्थेचे किती देश सदस्य आहेत? तर 7 देश सदस्य आहेत आणि म्हणून त्याला आपण उत्तर म्हणतो डी. जागतिक बँकेची स्थापना किती साली करण्यात आलेली होती? तर ती झाली 1944 साली आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 55. आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँकेचे IBRD किती देश सदस्य आहेत? 189 देश सदस्य आहेत आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 56. सन 1993 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सरकारने निर्गंतुक आयोगाची स्थापना केलेली होती? उत्तर आहे सी. रंगराजन म्हणजेच आपलं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 57. सन 1996 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सरकारने निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केलेली आहे? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल GV रामकृष्णन म्हणजेच बी. प्रश्न क्रमांक 58. WTO म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हे साधा आणि सिंपल प्रश्न आहे, त्याचं उत्तरही सिंपल आहे ए. प्रश्न क्रमांक 59. FDI म्हणजे काय? हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ए. प्रश्न क्रमांक 60. जागतिक व्यापारी संघटनेची म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना किती साली झालेली होती? उत्तर आहे जानेवारी 1995. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. माझे फेसबुक पेज, इंस्टाग्राम, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप हे अकाउंट त्या ठिकाणी चालू आहेत. आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता आणि येणारे अपडेट त्या ठिकाणी समजून घेऊ शकता. पुढील जो भाग आपण पाहणार आहोत ॲट अ ग्लान्स, तो म्हणजेच ऑडिटिंग आणि टॅक्सेशन. धन्यवाद.